प्रो कबड्डीच्या धर्तीवर विमेन्स कबड्डी चॅलेंजचा नारळ फुटलाय। सलामीच्या सामन्यात ममता पुजारीच्या फायरबर्ड्सनं अभिलाषा म्हात्रेच्या आईस दिवाचा 25-12 असा पराभव केला। खरं तर या सामन्यात हारजीत महत्त्वाची नाही, पण महिला कबड्डीनं एक बोनस पॉइंट मिळवलाय, तो सगळ्यात महत्त्वाचा आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बातचीत करूया। फायरबर्ड्सची कर्णधार ममता पुजारी आणि आईस दिवाची कर्णधार अभिलाषा म्हात्रे या दोघींची। ममता, ये कोई जीता कोई भी हारा इसका गम नहीं, इसकी खुशी नहीं, लेकिन ये महिलाओं की जीत है। हम लोग 3 टीम बनाए थे वुमेन्स कबड्डी चैलेंज के लिए, तो हम मैदान में उतरे, तीनों टीम्स एक लाइन क्रॉस करने के लिए, हिस्ट्री बनाने के लिए, वो हम लोगों ने आज करके दिखाया। अभिलाषा, तू काय सांगशील? मी पण खूप खुश आहे सर की आज आम्हाला जसं ममतादीने सांगितलं की लाईन क्रॉस केलाच आहे, आज इतिहास घडवतो आणि त्याचे पहिले साक्षीदार आम्ही आहोत, त्याचा आनंद आहे मला। अभिलाषा, ही मॅच झाली, पण मॅचमध्ये जे पुरुषांचं कोर्ट होतं त्याच्यावर ॲडजस्ट करताना ममताची हाईट आहे, तुझी हाईट देखील चांगली आहे, पण बाकीच्या मुलींची हाईट कमी होती, त्यांना थोडासा त्रास झाल्यासारखा वाटला? सर, आम्ही काही वेगळे प्लान्स केले होते, त्यांची हाईट कमी आहे किंवा जास्त आहे हे मायने नाही ठेवत आम्हाला। आम्ही फोकस केलेला जसं कोर्ट आहे त्यानुसार आम्ही प्लॅनिंग केलेलं। जर जे डिफेन्सर आहेत त्यांची हाईट कमीच असते आणि त्याचा त्यांना फायदा होतो, तर त्यांनी जे हाईटने कमी होते त्यांनी डिफेन्समधलं काम केलं, ज्यांची हाईट जास्त आहे त्यांनी रेडिंगमधलं काम केलं। जे फोकस होता ते फक्त परफॉर्मन्सवरती होतं, आम्हाला कोर्टचं मेजरमेंट मॅटरच केलं नाही। कोर्ट का मेजरमेंट उनको मैटर नहीं किया, उनका कहना है, क्योंकि ये महिलाओं के लिए बड़ी बात थी। एशियाड में खेली है महिलाएं अभी प्रो कबड्डी जैसा विमेंस कबड्डी चैलेंज है, इसके आगे महिला कबड्डी के लिए कौन सी बड़ी जीत देखना चाहोगे आप? आज एशियन गेम्स के बाद, वर्ल्ड कप मेडल के बाद तीसरा एक सबसे बड़ा जीत आज हुआ है हमारे लिए वुमेन्स कबड्डी चैलेंज के थ्रू। तो हम लोग आज हमारा पूरा फोकस रहेगा, जो भी मेन का प्रो कबड्डी हिट हुआ है उससे ज्यादा एक स्टेप हम लोग वुमेन्स कबड्डी चैलेंज को हिट करना चाहेंगे। सबसे ज्यादा हमारा कंसंट्रेशन अभी जो आज हम कर रहे हैं इस पे रहेगा। ममता आणि अभिलाषा दोघींचेही धन्यवाद एबीपी माझाशी बातचीत केल्याबद्दल। तर होते ममता पुजारी आणि अभिलाषा म्हात्रे दोघींचं म्हणणं आहे, जिंकलं कोण हरलं कोण हा प्रश्न नाहीये, सगळ्यात महत्त्वाचं आहे महिला कबड्डीचा विजय झालाय आणि याच्या पुढचं लक्ष त्यांचं आणखीन मोठा गोल असेल। कॅमेरा पर्सन अजय गुप्तासह विजय साळवी, एबीपी माझा।